नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटन बिर्याणी। एकदम टेस्टी अशी, खायला साधी सरळ सोपी अशी रेसिपी आहे। कोणत्याही कलरचा वगैरे आपण वापर न करता बिर्याणी ही तयार करणार आहोत। तर चला आपण हे स्टेप बाय स्टेप करूया। चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया। यासाठी बघा, आपण बिर्याणी बनवण्यासाठी मटण घेतलेले आहे। पावशेर मटण आहे, 250 ग्रॅम। त्याला साफ धुवून स्वच्छ करून असं घेतलेलं आहे। लसूण, अद्रक, कोथिंबीर, एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे। मीठ, हळद, बिर्याणी मसाला आणि दही आपण यामध्ये यूज करणार आहोत। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही टोमॅटो पण दहीच्या जागी हे करू शकता। हिरव्या मिरच्या घेतल्या 5 ते 6, एक कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि एक खडे मसाले एवढे मी घेतलेले आहे। खड्या मसाल्यांमध्ये मी अर्धी बडी इलायची, छोटी इलायची, बाजा वगैरे असे थोडेसे मसाले घेतलेले आहे। तेजपत्ता घेतलेला आहे आणि बिर्याणीसाठी बासमती राईस आपण यूज करणार आहोत। आता आपण स्टेप बाय स्टेप बिर्याणी बनवायला सुरुवात करूया। गॅसवर सर्वात आधी पातेलं ठेवून आपण त्यात तेल टाकूया। तेल गरम झालं की त्यात आपण कांदा टाकूया। मीठ, हळद, एक तेजपत्त्याचं पान आपण याच्यात टाकू। यामध्ये लगेच आपण मटण ॲड करून घेऊया। अशा पद्धतीने मटण छानपैकी आपण असं परतून घेणार आहोत। तर यातलं पूर्ण आपण पाणी असं संपू देणार आहोत। सरच्या भांड्यामध्ये आता आपण अद्रक, लसूण आणि हिरवी कोथिंबीर टाकून छानपैकी याची एक पेस्ट बनवून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने आपण छान अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे अद्रक लसूण। आपलं तर याच्यातलं पाणी पूर्ण सुकू द्यायचं आहे आपल्याला, म्हणजे त्याचा असा वास येत नाही आपल्याला खाताना।
पाणी पूर्णपणे सुकं होत आलेलं आहे. आता यामध्ये आपण एक मोठा चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकूया. यामध्ये मी दही ॲड करते. दही टाकल्याने छान असं भाजीला क्रीमी असं टेक्स्चर येतं, त्यामुळे दही ॲड केलेलं आहे आणि सुंदर असं खायला पण लागतं. मसाला छान आपल्याला तेल निघेपर्यंत परतून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने. आता यामध्ये आपण पाणी ॲड करू. आता याला आपण छान अशी उकळी येऊ देऊया. मटणाला छान अशी उकळी आली. आता आपण याला कुकरमध्ये शिफ्ट करूया. याच्या आता आपण छानपैकी 4 ते 5 शिट्ट्या होऊ देणार आहोत. अशा पद्धतीने आपण कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. तांदळामध्ये आपण पाणी टाकून तांदळाला आपण 10 मिनिटभर असे भिजू देणार आहोत. दुसऱ्या साईडला आपण तांदूळ उकळण्यासाठी पाणी ॲड करतोय. पाणी हे जास्त ठेवायचं आहे.
आपण मीठ, तेजपत्ता, खडे मसाले ॲड करूया आणि एक लिंबाची फोड, अशा पद्धतीने मी त्यात टाकून देणार आहे. यामध्ये बघा मी पुदिना आणि कोथिंबीर अशी बारीक अशी चिरून टाकलेली आहे थोडी. बघा आता आपण कुकरला साईडला काढून घेणार आहोत आणि याला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत. थंड झाल्यावर आपण हे खोलूया. दुसऱ्या साईडला बघा तांदळाला एकदम छान असा उकळा येण्यासाठी आपल्याला सुरुवात झालेली आहे. तर पाण्याला छान असा उकळा आलेला आहे. आता यामध्ये आपण तांदूळ ॲड करूया. हे बघा तांदूळही छान भिजलेला आहे. हा 10 मिनिटभर मी पाण्यात भिजून ठेवला होता. आता याला छान आपण उकळी येऊ देऊया. हे बघा तांदळाला आपल्या उकळी यायला सुरुवात झाली आहे. एक वेळेस आपल्याला तांदूळ छानपैकी हलवून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे करायचं नाही, तो उकळताना हलवलं की तांदूळ तुटतो. अशाच पद्धतीने आपण तांदळाला छानपैकी उकळू देऊया. सत्तर टक्के तांदूळ आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचा आहे आणि राहिलेला आपण याच्यामध्ये शिजवणार आहोत. हे बघा आता आपला तांदूळ छानपैकी झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. बघा अशा पद्धतीने आता आपण आपला तांदूळ काढून घेतलेला आहे. आपण कुकर खोलून बघूया. हे बघा आपलं मटण छानपैकी असं शिजलेलं आहे. गॅसवर बघा मी सर्वात आधी पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये आता मी तेल ॲड केलेलं आहे.
थोडंसं तपलं की त्यात एक चमचाभर आपल्याला जिरं ॲड करायचं आहे. त्यानंतर आपले खडे मसाले, हिरव्या मिरच्या, यावर आता आपण कांदा टाकणार आहोत. सर्व आपल्याला छानपैकी गोल्डन कलरचा कांदा होईपर्यंत आपल्याला होऊ द्यायचा आहे. सुरुवातीला गॅस एकदम कमी ठेवायचा आहे, नंतर आपल्याला गॅस हळूहळू वाढवायचा आहे. सुरुवातीलाच गॅस वाढवला तर कांदा जळण्याची शक्यता असते. बघा आपला कांदा आता छान असा होण्याची सुरुवात झालेली आहे. आता यातून आपण अर्धा कांदा आपण काढून ठेवणार आहोत साईडला, आपल्याला वरतून नंतर टाकण्यासाठी. त्याच याच्यामध्ये बघा मी त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट ॲड केलेली आहे. त्याचबरोबर बिर्याणी मसाला, आता यामध्ये आपण मटण ॲड करूया. यामध्ये आपण हलवून घेऊया. आधी थोडंसं पाणी पण टाकूया आपण. आता यावरती मी कस्तुरी मेथी ॲड करते. थोडंसं मीठ, आपलं मटण आता छानपैकी हे झालेलं आहे. हे बघा त्याने एकदम तेलही सोडायला सुरुवात केलेली आहे.
आता यावर आपण बॉईल केलेला राईस ॲड करूया. सगळीकडून आपल्याला राईसात छानपैकी पसरून द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण छान असं तांदूळ पसरून दिला आहे. यावरती मी कोथिंबीर ॲड करते. कलर मी यामध्ये ॲड करणार नाही आहे. आपण जो तळलेला कांदा ठेवला होता तो. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं करायचं आहे. आता आपण यावर झाकण ठेवूया आणि याला मंद आचेवर 10 मिनिटभर होऊ देऊया. 5 मिनिटानंतर आपण गॅस बंद केला आहे. आता आपण बघूया. यावर आता मी गरम केलेलं तूप टाकते. आता आपण याला गरम गरम सर्व करूया.